हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि त्या लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचं आज लास्ट लेक्चर आहे. आजचं लास्ट लेक्चर आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा, आजचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, डिफरन्शिएट करायचं आहे फंक्शनला एक्सच्या रिस्पेक्टमध्ये आणि फंक्शनला tan x रेज टू tan x रेज टू tan x ॲट x इज इक्वल टू π/4. बघा, दिलेल्या फंक्शनला कन्सिडर करतो आहे y. काय कन्सिडर करतो आहे y. मग काय होईल, लेट y इज इक्वल टू tan x रेज टू दी पॉवर 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 tan x रेज टू tan x. बघा, दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग. Now taking a log of both sides, दोन्ही साईडचा लॉग घ्या, बरोबर आहे. मग काय होईल, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x रेज टू दी पॉवर 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 tan x. इथे लॉग ऑफ a रेज टू दी पॉवर m चा फॉर्म्युला m लॉग a. लॉग y इज इक्वल टू tan x इंटू लॉग ऑफ tan x रेज टू दी पॉवर tan x रेज टू दी पॉवर tan x. पुन्हा इथे फॉर्म्युला लॉग ऑफ ए रेज टू दी पॉवर एमचा. कोणता, लॉग ऑफ ए रेज टू दी पॉवर एम, दॅट्स एम लॉग ए. दॅट इज अ लॉग वाय इज इक्वल टू tan x इंटू tan x इंटू लॉग ऑफ tan x इंटू लॉग ऑफ tan x. log y is equal to tan x into tan x, that is a tan square x into log of tan x into log of tan x. बरोबर आहे. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. च्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग काय होईल, ddx ऑफ लॉग y इज इक्वल टू ddx ऑफ हिअर tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x. लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1/y, लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1/y आणि y ची x च्या रिस्पेक्टमध्ये dy/dx. इथे लॉचा प्रॉडक्ट रूल, बरोबर आहे. फर्स्ट फंक्शन दॅट इज अ tan स्क्वेअर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन ddx ऑफ log of tan x, ddx of log of tan x, बरोबर आहे. प्लस सेकंड फंक्शन मीन्स log of tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन ddx ऑफ tan स्क्वेअर x, बरोबर आहे. नाव dy/dx, yचं ट्रान्सफर केलं, हिअर tan स्क्वेअर x, बरोबर आहे. लॉग ऑफ tan x ची डेरिव्हेटिव्ह 1/tan x, बरोबर आहे. tan x ची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ tan x प्लस log of tan x, tan स्क्वेअर x ची पहिले डेरिव्हेटिव्ह 2tan x आणि पुन्हा त्या tan x ची डेरिव्हेटिव्ह ddx of tan x, that is
tan x cancel, dy by dx is equal to y. Here tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x plus log of tan x plus 2 tan x into tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. काय आहे y ची व्हॅल्यू बघा, dy बाय dx इज इक्वल टू y ची व्हॅल्यू आहे tan x रेस टू दी पॉवर tan x रेस टू दी पॉवर tan x. बरोबर आहे. ही झालं dy बाय dx. नाव dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 4 फाइंड करायचं आहे. dy बाय dx at x इज इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू काय होईल, tan पाय बाय 4 इंटू tan पाय बाय 4 इंटू tan पाय बाय 4. tan पाय बाय 4 इंटू tan पाय बाय 4 रेस टू द पावर tan पाय बाय 4 इंटू tan पाय बाय 4 tan पाय बाय 4 इंटू sec square पाय बाय 4 प्लस log of tan पाय बाय 4 प्लस 2 tan पाय बाय 4 इंटू sec square पाय बाय 4. sec square पाय बाय 4 sec square पाय बाय 4 sec square पाय बाय 4 is equal to tan पाय बाय 4 1 raised to the power 1 raised to the power 1. tan पाय बाय 4 1 sec square पाय बाय 4 means under root 2 त्याचा स्क्वेअर प्लस log of tan पाय बाय 4 means 1 means log of 1 plus 2 tan पाय बाय 4 1 आणि sec square पाय बाय 4 root 2 त्याचा स्क्वेअर. हा झाला 1. हिअर रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे झाला 2 प्लस log 1 ची व्हॅल्यू 0 प्लस 2 इंटू 2. इथे लिहायचं सिन्स log 1 इज इक्वल टू 0. हिअर 2 2 जा 4 2 प्लस 4 दॅट इज 6 with dy by dx at x is equal to pi by 4. at x is equal to pi by 4 किती आली व्हॅल्यू 6. किती आली 6. बघा डिफरन्शिएट करायचं आहे कोणतं फंक्शन tan x रेस टू द पॉवर tan x रेस टू tan x at x इक्वल टू पाय बाय 4 दिलेलं फंक्शनला y कन्सिडर केलं. फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणजे दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. लॉग y लॉग ऑफ tan x raised to the power tan x raised to the power tan x. Okay, log y by the rules of logarithm tan x into log of tan x raised to the power tan x. पुन्हा log of x raised to the a raised to the power m चा फॉर्म्युला मी m log a. log y tan x into into log of tan x. log y tan x into tan x tan square x into log of tan x. त्याला डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्ट मध्ये d dx of log y d dx of tan square x into log of tan x. log y ची 1/y y ची x च्या रिस्पेक्ट मध्ये dy by dx. प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy by dx y चं टर्म्स y tan square x log of tan x ची पहिले 1/tan x into d dx of tan x प्लस log of tan x tan square x ची पहिले 2 tan x आणि नंतर d dx of tan x. y ची व्हॅल्यू tan x रेस टू tan x बरोबर आहे. दॅट tan x sec square x बरं tan x कॅन्सल झालं tan x ची sec square x प्लस log of tan x प्लस 2 tan x d dx of tan x दॅट्स sec square x dy by dx at x इक्वल टू पाय. हे झाले dy by dx. आता व्हॅल्यू x ची व्हॅल्यू पाय बाय 4 पुटअप करायची dy by dx मध्ये. मग dy by dx at x इक्वल टू पाय बाय 4 tan pi by 4 raised to the power tan pi by 4 raised to tan pi by 4
tan pi by 4 into sec square pi by 4 log of tan pi by 4 plus 2 tan pi by 4 into sec square pi by 4 जिथे जिथे x आहे तिथे तिथे pi by 2 सबस्टिट्यूट केली. tan pi by 4 means 1 raised to 1 raised to 1 tan pi by 4 1 sec pi by 4 root 2 चा स्क्वेअर log tan pi by 4 1 2 tan pi by 4 1 sec pi by 4 root 2 त्याचा स्क्वेअर. हिअर 1 root 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 log 1 means 0 2 root 2 चा स्क्वेअर 2 into 2 4 2 plus 4 that is 6 dy by dx at x is equal to pi by 4 dy by dx at x is equal to pi by 4. अंडरस्टँड? समजलं बेटा? समजून राहिलं? काही प्रॉब्लेम नाही आहे? नाउ राईट डाऊन. बघा लास्ट प्रॉब्लेम आहे आजचा आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा सुद्धा लास्ट प्रॉब्लेम आहे. बघा कोणता आहे? log x raised to the power x minus cos x raised to the power cot x. बघा दिलेल्या फंक्शनला कन्सिडर करायचं y. काय कन्सिडर करतोय? y. लेट y इज इक्वल टू log x raised to the power x minus cos x raised to the power cot x. बरोबर आहे? बघा याला करायचं u कन्सिडर, याला करायचं v. नाउ लेट u इज इक्वल टू log x raised to the power x and v is equal to cos x raised to the power cot x. बरोबर आहे? हेन्स y is equal to काय होईल? u minus v. u minus v. y is equal to काय होते? u minus v. बरोबर आहे? आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. Differentiate both sides. Differentiate both sides with respect to x. That is dy by dx is equal to du by dx minus dv by dx. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव एक एक घ्यायचं आहे. Now u is equal to log x raised to the power x. फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणजे दोन्ही साईडचा काय घ्यायचा? लॉग. नाउ टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स. टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचा लॉग घ्या. log u is equal to log of log x raised to the power x. That is log u is equal to x log of log x. x log of log x. x log of x log of log x. ओके, आता याला करायचं डिफरन्शिएट. Now differentiate both sides. Differentiate both sides with respect to x. log u ची 1 upon u, u ची x च्या रिस्पेक्ट मध्ये du by dx. इथे काय यूज करा? प्रॉडक्ट रूल. एक स्टेप जास्त करतो आहे. ddx of log u. ddx of log u is equal to ddx of here x into log of log x. x into log of log x. Now log u ची डेरिव्हेटिव्ह पहिले 1 upon u, u ची x च्या रिस्पेक्ट मध्ये du by dx. इथे यूज करा प्रॉडक्ट रूल. हिअर फर्स्ट फंक्शन into derivative of second ddx of log x. ddx of log x plus second function log x into
डेरिवेटिव ऑफ फर्स्ट मी ddx ऑफ x, ddx ऑफ x, that is a du by dx is equal to इथे u, here x, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन log x आणि पुन्हा कशाची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ log x, ddx ऑफ log x, बरोबर आहे ना, ddx ऑफ log x प्लस log x, बरोबर आहे, आणि x च्या रिस्पेक्टमध्ये 1. नाउ du बाय dx इज इक्वल टू u ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय log x रेज टू दी पॉवर x, log x रेज टू दी पॉवर x, हियर x into 1 upon log x, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log x, log x काय झाले कॅन्सल. ही व्हॅल्यू कशावरून लिहिली, फ्रॉम इक्वेशन सेकंड, दॅट इज du बाय dx इज इक्वल टू log x raised to the power x, here 1 upon log x, 1 upon log x plus log x, log x, इक्वेशन नंबर झालं थर्ड, इक्वेशन नंबर थर्ड, बरोबर आहे. आता घ्यायचं v, and v is equal to cos x raised to the power cot x, cos x raised to the power cot x, बरोबर आहे. दोन्ही साईडचा काय घ्यायचा लॉग, दोन्ही साईडचा लॉग. नाउ टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स, टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स, बरोबर आहे, दोन्ही साईडचा लॉग घ्या. log v is equal to log of काय मीन cos x raised to the power cot x, log v is equal to काय मिळते cot x into log of cos x, cot x into log of cos x. आता याला काय करता डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स, here differentiate both sides कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये x च्या विथ रिस्पेक्ट टू x. मग काय आलं ddx ऑफ log v इज इक्वल टू ddx ऑफ cot x into log of cos x, ddx ऑफ cot x into log of cos x, log v ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v ची x च्या रिस्पेक्ट मध्ये dv बाय dx. इथे काय यूज करा प्रॉडक्ट रूल, cot x फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ddx ऑफ log of cos x, ddx ऑफ log of cos x प्लस second function log of cos x into derivative of first ddx of cot x, ddx of cot x, बरोबर आहे. नाउ dv by dx, v चं काय करायचं ट्रान्सफर cot x, बरोबर आहे ना, log of cos x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon cos x आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह ddx of cos x, ddx of cos x प्लस log of cos x, बरोबर आहे, आणि cot x ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x, मायनस कोसेक स्क्वेअर x, बरोबर आहे. नाउ dv बाय dx, इथे v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. v ची व्हॅल्यू काय आहे cos x raised to the power cot x, बरोबर आहे. हियर cot x
इंटू 1 अपॉन कॉस एक्स. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस इंटू मायनस मायनस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, कोसेक स्क्वेअर एक्स. ओके. नाव हिअर dv by dx is equal to cos x into cot x. cos x into cot x बरोबर आहे. हिअर cot x हा मायनस इथे घेतो आहे, हा मायनस साइन अपॉन कॉस दॅट इज अ tan x बरोबर आहे, मायनस log of cos x into cosec square x. Now dv by dx is equal to cos x raised to the power cot x. एक फॉर्म्युला आहे की cot x into tan x is equal to 1. इथं मायनस 1 मायनस log of cos x into cosec square x. cosec square x याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 बरोबर आहे. मग काय फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 3 and इक्वेशन 5 3 and 5. इक्वेशन 3 आणि 5 वरून du by dx आणि dv by dx ची व्हॅल्यू कुठे पुटअप करा, इक्वेशन 1 मध्ये. एक स्टेप तुम्ही करून घ्यायची आहे कारण माझ्यापाशी जागा शिल्लक नाही आहे. ओके. मग dy by dx du by dx ची व्हॅल्यू log x raised to the power x into 1 upon log x plus log of log x and dv by dx ची व्हॅल्यू प्लस minus 1 minus log of cos x into cosec square x, that's a dv by cos x into cot x into cos x raised to the power cot x into minus 1 minus log of cos x into cosec square x from equation 1, 3 and 5. means 3 आणि 5 वरून du by dx आणि dv by dx ची व्हॅल्यू कुठे पुटअप करा, इक्वेशन फर्स्ट मध्ये. बघा दिलेलं y इज log x raised to the power x minus cos x raised to cot x. याला u याला v. y काय झालं u minus v. याला डिफरन्शिएट केलं तर dy by dx du by dx minus dv by dx इक्वेशन फर्स्ट. नाउ u इज इक्वल टू log x raised to the power x इक्वेशन नंबर सेकंड. दोन्ही साईडचा काय घ्यायचा log u इज इक्वल टू log x raised to the power cos x. log x raised to the power cos x. मग log u बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम log u x log of log x. आता याला करायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. ddx of log u x into ddx of x log of log x. log u ची पहिले 1 upon u ची x च्या du by dx. इथे प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट du by dx. u चं ट्रान्सफर x log of log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon log x पुन्हा log x ची डेरिव्हेटिव्ह ddx of log x प्लस log of log x x च्या रिस्पेक्ट मध्ये 1 du by dx. u ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट log x raised to the power x 1 upon log x ची 1 upon x plus log of log x. क्वेश्चन फ्रॉम इक्वेशन 2 वरून या u ची व्हॅल्यू x कॅन्सल. du by dx इज इक्वल टू log x raised to the power x into 1 upon log x plus log of log x. now v is equal to cos x raised to the power cot x. इक्वेशन 4 फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे पण दोन्ही साईडचा घ्यायचा log v is equal to log of cos x raised to the power cot x. log v by the rules of logarithm log a raised to the power m, that is m log a, means log v is equal to cot x into log of cos x. याला डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्ट मध्ये ddx of log v ddx of cot x into log of cos x. log v ची 1 upon v dv by dx. product rule first function to derivative of second plus second function derivative of first dv by dx. v चं ट्रान्सफर cot x log of cos x 1 upon cos x into ddx of cos x plus log of cos x cot x ची डेरिव्हेटिव्ह minus cosec square x dv by dx. v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली कशावरून
फ्रॉम इक्वेशन नंबर 4. कुठून पुटअप केली? फ्रॉम इक्वेशन 4. बरोबर आहे. मीन्स डी बाय डी एक्स कॉस एक्स रेस्ट टू कॉट एक्स, कॉट एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स, कॉस एक्सची मायनस साइन एक्स, मायनस लॉग ऑफ कॉस एक्स, या मायनस इंटू प्लस दॅट्स अ मायनस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स, डी व्ही बाय डी एक्स कॉस एक्स रेस्ट टू कॉट एक्स साइन अपॉन कॉस दॅट इज अ टॅन, मीन्स टॅन झालं दॅट इज मायनस कॉट एक्स इंटू टॅन एक्स मायनस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स, टॅन एक्स इंटू कॉट एक्स दॅट्स अ 1, cos x रेस्ट टू cot x माइनस 1 माइनस लॉग ऑफ cos x इंटू cos x स्क्वेअर. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 वरून du बाय डी एक्स आणि dv बाय डी एक्सच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा तर काय भेटते आपल्याला? dy बाय dx, dy बाय dx. अंडरस्टँड? समजलेला टॉपिक समजला. कोणता टॉपिक शिकलो आपण? लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. कोणतं? लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. इथे हे टॉपिक संपलेला आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशन घेणार आहोत इम्प्लिसिट फंक्शनचं. कशाचं? इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन किंवा डिफरन्सिएशन ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. अंडरस्टँड? समजलं? राईट.